सरकार संवेदनशील आणि सतर्क आहे। गॅस तेलच्या पुरवठ्यावर सरकारचं लक्ष। एलपीजी 27 देशांमधून भारत आयात करतो। गॅस तेलाचा पुरवठा शक्य तिथून सुरू ठेवणार। गॅस संकटावर पंतप्रधान मोदींची संसदेत माहिती। भारतीयांची सुरक्षा आमचं प्राधान्य आहे। अडकलेल्या भारतीयांना मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। इराणमधून 1000 पेक्षा जास्त भारतीय परतलेत। पंतप्रधान मोदींची लोकसभेत माहिती। सातारा झेडपी राडा प्रकरणावरून शिंदेंचे आमदार वेलमध्ये उतरले। न्याय द्या शिंदेंच्या आमदारांची वेलमध्ये उतरून घोषणाबाजी। बावनकुळे विधानसभेत बोलत असताना शिंदेंचे आमदार वेलमध्ये उतरले। साताराचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं निलंबन करावं। पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचे उपसभापतींचे निर्देश। उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सातारा जिल्हा परिषद आवारातील सीसीटीव्ही फुटेज मागवलंय। मुंबईत विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। सातारा जिल्हा परिषदेच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या आमदारांचं आंदोलन। सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याची मागणी। सातारा जिल्हा परिषदेच्या प्रकरणावरून नेत्यांच्या भेटीगाठी। उदय सामंत, सरनाईक, दादा भुसेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, तर मंत्री बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। सातारा जिल्हा परिषदेतील वादाचं प्रकरण। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले हे सुद्धा मुख्यमंत्री दालनात दाखल। सातारा पोलीस अधीक्षक निलंबन प्रकरणी चर्चेची शक्यता। मतदानापासून कुणाला वंचित ठेवू नका असं मी म्हटलं होतं। राज्याच्या इतिहासात अशी ही स्थिती पहिल्यांदाच पाहिली। विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, तर योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। शिंदेंच्या शिवसेनेनं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। सातारा जिल्हा परिषद वादामुळे शिवसेना भाजपात वादाची ठिणगी। शिवसेना मंत्री आणि आमदार साताऱ्यातील गैरप्रकाराविरोधात आक्रमक। शिवसेनेचे आमदार संतप्त। मुख्यमंत्र्यांच्या दालनात आमदारांची बैठक सुरू। शिंदेंसोबतच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार आक्रमक। सातारा एसपींचं निलंबन नको तर त्यांना बडतर्फ करा। शिंदेंसमोर आमदारांची मागणी। विधान भवनाच्या दालनात शिंदेंची आपल्या आमदारांसोबत चर्चा। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी साध्या वेशातील 100 पोलिसांनी मला रोखलं। पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत मला जखम झाली। मंत्र्यांवर अरेरावी करणाऱ्यांवर कारवाई करावी। शंभूराज देसाई यांची मागणी। पोलीस गुंडगिरी करत असतील तर कुणाच्या इशाऱ्यावरून करतायत। सातारा प्रकरणावरून वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। सरकारचं इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चाललंय। वडेट्टीवारांची टीका। व्हीप मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार। सातारा जिल्हा परिषदेबाबत शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। तर 20 तारखेला साताऱ्यात लोकशाहीचा खून झाला। शंभूराज देसाईंची टीका। साताऱ्यातील प्रकरणावरून भाजपला दोष देण्याचं कारण काय? पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाला स्थगिती द्या। जयकुमार गोरेंची मागणी। तर शंभूराज देसाई किंवा कुणीही भाजपचं नाव घेतलं नाही। उदय सामंतांचं स्पष्टीकरण। सातारा प्रकरणात पोलिसांना विनाकारण घुसवणं चुकीचं। प्रकरणाचा नीट अभ्यास करायला हवा। पालकमंत्र्यांनी कशाला एवढा दंगा करायला पाहिजे? आमदार महेश शिंदेंचा शंभूराज देसाईंना टोला। गद्दारांनी आम्हाला शिकवू नये, आम्ही कायम निष्ठावंत। आमदार शशिकांत शिंदेंची आमदार महेश शिंदेंवर बोचरी टीका। तर शशिकांत शिंदे मिठाचा खडा, त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी फुटली। आमदार महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेंवर ही टीका केली होती। भोंदूबाबा खरातचा विषय अतिशय गंभीर। भोंदूबाबा प्रकरणी कारवाई सुरू आहे। जो क्लीन असतो त्यालाच मी क्लीन चिट देतो। या प्रकरणी उद्या सविस्तर निवेदन करणार। भोंदूबाबा खरात प्रकरणी विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। भोंदूबाबा खरात प्रकरणावरून विधानसभेत विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले आक्रमक। चौकशी करून कारवाईची पटोले वडेट्टीवारांची मागणी। जेवढे मंत्री सहभागी त्यांना सह आरोपी करा। वडेट्टीवारांची मागणी। खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालं। भोंदूबाबा खरात प्रकरणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। खरात सारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतोय।
कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरेंचं माध्यमांना आवाहन। सत्ता आणि मतं मिळवण्यासाठी असंख्य बुवा राजकारणात उद्या खरातलाही शुद्ध करून भाजपमध्ये घेतील, मंत्र्यांना बुवाबाजीचा आधार का घ्यावा लागतो, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। भोंदूबाबा खरातची शिर्डीतील कोट्यवधींच्या मालमत्तेत भागीदारी, शिर्डीतील सिर्वलो लॉन्समध्ये खरातची भागीदारी, शिर्डीत खरातच्या अनेक मालमत्ता असल्याच्याही चर्चा। भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर हत्येचा गंभीर आरोप, गवळाणे गावातील शेतकरी विलास जाधव यांनी खरातवर भावाच्या हत्येचा गंभीर आरोप केलाय। भोंदूबाबा खरात प्रकरणी शिवनिका संस्थांच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार, एसआयटी संबंधितांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता, आर्थिक व्यवहारांचाही तपास होणार, सूत्रांची माहिती। खरातला पाणी दिल्याचे प्रश्न म्हणजे थोटांड, सातत्यानं भोंदू खरातकडे जाणाऱ्या मंत्र्यांबाबत तुमची भूमिका काय, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, संजय राऊतांचं आव्हान। भोंदूबाबा खरात मिरगावात कमरेला बंदूक लावून फिरायचा, स्थानिकांची माहिती। खरातनं दहशतीच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या, खोटे गुन्हे दाखल केले, स्थानिकांचा आरोप। भोंदूबाबा खरातचं कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालय काही दिवसांपासून बंद, याच कार्यालयात भोंदूबाबा अशोक खरात भक्तांना बोलवायचा। खरातच्या कार्यालयाबाहेर प्रॉपर्टी डीलर्स आणि डेव्हलपर्स अशी पाटी, जमिनीच्या कोट्यवधींच्या डील होत असल्याचीही माहिती। भोंदूबाबा खरातवर गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता, संतती प्राप्तीसाठी खरातनं उपाय केले होते, 7 महिन्यांच्या गर्भवतीवर अत्याचार केल्याचीही तक्रार। मिरगावमध्ये खरातनं अधिकाऱ्यांना हाताशी धरून कारनामे केल्याचं समोर, दारणाचं पाणी खरातनं स्वतःच्या संस्थेसाठी वळवून घेतल्याचं समोर। मिरगावमध्ये शिवनिका संस्थांलगत गोदावरीच्या कालव्यावर बंधाराही बांधला। भोंदूगिरीशी आमचा कुठलाही संबंध नाही, भोंदू अशोक खरातचं कौतुक करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पद्मश्री पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण। हिवरे बाजारमधील मंदिराच्या कामावेळी भोंदू अशोक खरातशी संबंध आला, पवार यांच्याकडून स्पष्टीकरण। भोंदूबाबा खरातच्या मिरगावातील फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांची चौकशी, वॉचमन आणि कर्मचाऱ्यांसह मंदिरातील पुजाऱ्यांचीही चौकशी। एसआयटी तपासात भोंदूबाबा खरातबद्दल अनेक खुलासे समोर। भोंदूबाबा खरात नकली साप आणि वाघाच्या कातड्यानं भाविकांना लुटायचा, नकली खडे आणि रत्न दैवी असल्याचा दावा करत विक्री करायचा। एसआयटी तपासात खरातच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश। नागपुरात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संघ मुख्यालय परिसरात सुरक्षा अलर्टवर, संघ मुख्यालयाकडे जाणाऱ्या गल्ल्यांमध्ये बॅरिकेड्स लावलेत। मुख्यालयाच्या परिसरात बडकस चौकात पोलिसांकडून कडक बंदोबस्त। उद्धव ठाकरेंसह नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदेंचा आज निरोप समारंभ, अमोल मिटकरी, राजेश राठोड, रणजितसिंह मोहिते पाटलांचाही समावेश। विधान परिषदेतील 9 आमदार मे महिन्यात निवृत्त होणार। गेल्या 8 दिवसांपासून दीपक बोराडेंचं आझाद मैदानात उपोषण, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी, बोराडेंना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं धनगर बांधव मुंबईत दाखल। आजपासून वैद्यकीय तपासणीला सहकार्य करणार नाही, मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अन्यथा उद्यापासून पाणीही बंद करणार, धनगर आंदोलक दीपक बोराडेंची भूमिका। सिंधुदुर्गमधील आंदोलनात राजू शेट्टी सहभागी, काजूला हेक्टरी 3 लाखांचं अनुदान, बोगस औषधांच्या कंपन्यांवर कारवाई करा, शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करणाऱ्या आंबा व्यापाऱ्यांवरही कारवाई व्हावी, शेट्टींची मागणी। सिंधुदुर्गात आंबा काजू उत्पादकांचं नुकसान भरपाईसाठी चक्काजाम आंदोलन, कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा परिसरात मुंबई गोवा महामार्ग रोखला, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। शरद पवारांकडून मवियाच्या आमदारांसोबत आज डिनर डिप्लोमसी, राज्यसभेवर निवड केल्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन, संध्याकाळी 7 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये डिनर डिप्लोमसीचं आयोजन। संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या इंग्रजी हिंदी आवृत्तीचं आज प्रकाशन होणार, दिल्लीत सायंकाळी 7 वाजता प्रकाशनाची वेळ,
अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी साखर उद्योगाच्या मुद्द्यावर बैठक बोलावली। उद्या दुपारी 1 वाजता विधान भवनात बैठकीचं आयोजन। बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री उपस्थित असणार। साखर आयुक्त, सहकार आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार। पुण्यातील दौंडमध्ये मंत्री दादा भुसेंच्या हस्ते गुढीपाडवा पट वाढवा अभियानाचा शुभारंभ। जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी उपक्रम। बापू शिंदे अपहरण प्रकरणात 2 जिल्हा परिषद सदस्य ताब्यात। बापू शिंदे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात जबाब देण्यासाठी दाखल। साताऱ्यात राष्ट्रवादीच्या बापू शिंदे यांच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरांना गर्दीत धक्काबुक्की। खासदार श्रीकांत शिंदे संतापले। भर रस्त्यात सुरक्षा रक्षकाची घेतली शाळा। व्हिडिओ व्हायरल। कल्याण डोंबिवली महापालिकेत स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेत रस्सीखेच। मल्लेश शेट्टी, विकास म्हात्रे आणि जयवंत भोईर यांची थेट स्पर्धा। अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार, श्रीकांत शिंदेंची माहिती। यवतमाळच्या भांडेगाव टोल नाक्यावर महाविकास आघाडीकडून टोल बंद करण्यासाठी आंदोलन। यापूर्वी टोल बंद करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं, मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं मविया कार्यकर्ते आक्रमक। चंद्रपूर मनपाकडून 42 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी 30 व्यावसायिक मालमत्ता सील। मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। थकबाकी वसूल करण्यासाठी महानगरपालिकेनं 15 विशेष वसुली आणि जप्ती पथकं नियुक्त केली आहेत। केंद्र आणि राज्य सरकारच्या ग्रीस्टॅक पोर्टलवर अपूर्ण माहिती। प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित। प्रशासनानं लक्ष देण्याची बिरसा ब्रिगेडची मागणी। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद। पालिकेच्या तिजोरीत 20 दिवसात 80 कोटी जमा। अभय योजनेचा 27,000 नागरिकांनी घेतला लाभ। रेंटल हाऊसिंग इमारतीतील सदनिका पालिकेकडे परत जमा करा। ठाणे पालिकेच्या स्थावर मालमत्तांना काढल्या नोटिसा। अचानक नोटिसा दिल्यामुळे नागरिकांमध्ये भीती। 1400 कुटुंब बेघर होण्याची शक्यता। मुंबईतील चारकोप गावात आजही एलपीजी गॅससाठी लोकांची लांबच लांब रांग। गॅस सिलेंडर घेऊन लोक रांगेत उभे। लोकांना एचपी गॅस मिळत नसल्यानं नागरिकांची तक्रार। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जालना शहरात एलपीजी ऑटो गॅसचा तुटवडा। प्रवासी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता। काही पंपांवर 84 तर काही पंपांवर 95 रुपये प्रति किलो गॅसचा दर। गॅस तुटवड्याच्या हॉटेल चालकांना फटका। पेणमधील हॉटेल स्वामीमध्ये चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ। चुलीमुळे डोळ्यांची जळजळ, चुरचूर आणि श्वसनाच्या तक्रारी वाढल्या।